भुसावळातील टेंट हाऊस गोडाऊनला भीषण आग, सुमारे 60 ते 65 लाखांचा मुद्देमाल जळून खाक। भुसावळ येथील वांजोडा रोड परिसरात असलेल्या रेणुकामाता मंदिर रस्त्यावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती। आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या आगीत राणे ब्रदर्स यांचे दिनेश टेंट हाऊस हे बघता बघता त्यांच्या नजरेसमोर जळून पूर्णतः खाक झाला आहे। या प्रसंगी टेंट हाऊसचे मालक कुशल राणे यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा दिसत होता। घटनेचे वृत्त समजताच भुसावळ येथील अग्निशमन दल, नगर परिषदेचे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। सुमारे 2.5 ते 3 तास या कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी झुंज दिली होती। मात्र आगीचे स्वरूप अत्यंत रौद्र असे होते की या वेळात या संपूर्ण टेंट हाऊस मध्ये गाडी देखील शिल्लक राहिलेली नाही। सुमारे 65 लाख रुपयांचे टेंटचा सामान जळून खाक झाला आहे। घटनास्थळी तहसीलदार नीता लबडे, तलाठी पवन नवगाळे, अन्य अधिकारी दाखल झालेत। बाजारपेठ पोलीस कर्मचारी, अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते। आगीचा रुद्रावतार पाहता परिसरातील अनेक घरे देखील रिकामी करण्यात आली होती। ज्या ठिकाणी आग लागली तेथून अवघ्या 10-12 फूट अंतरावर एक विवाह सोहळा होता। तो सोहळा नुकताच आटोपला होता। नवरीची बिदाई सुरू असताना ही भीषण घटना घडली आहे। या आगीत सुदैवानं जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे। शहरातील दिनेश टेंट हाऊसचे मालक कुशल राणे आणि त्यांच्या मित्रांनी मोठ्या जिद्दीनं हा व्यवसाय उभारला होता। मध्यंतरी या मुलांनी फटाक्यांचा देखील व्यवसाय सुरू केला। मात्र या आगीचा त्या फटाक्यांचा काही एक संबंध नाही। घटनास्थळी 3 सिलेंडर होते, त्यातील दोघांचा भयंकर असा स्फोट झाला आणि मोठा आवाज झाला। या स्फोटाच्या आवाजानं परिसर दणाणून गेला होता। या टेंट हाऊसचे वरील छत पूर्णपणे खाली कोसळलेले आहे। आगीचे वृत्त समजतात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, पिंटू कोठारी, देवा वाणी, वकील बोधराज चौधरी, किरण मिस्त्री, निखिल परदेशी, जितू मखिजा, बबलू बराटे, रवी ढगे, गुड्डू बढे यांच्यासह अन्य सहकारी यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। आग इतकी भयंकर होती की गाडी देखील शिल्लक राहिलेली नाही। अनेक बंब एकावर एक येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते। दरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे।